इयत्ता 12वी सेक्रेटरी प्रॅक्टिसेस चॅप्टर 5 क्वेश्चन आन्सर. सो काही केस स्टडी आपण या व्हिडिओमधून डिस्कस करूया. बोर्डाच्या परीक्षेच्या साठी हे महत्वाचा भाग आहे. सो ॲपल कंपनी लिमिटेड प्लॅन टू रेज द फंड्स थ्रू द पब्लिक डिपॉझिट. पब्लिक डिपॉझिट स्वीकार करून त्यांना पैसे उभे करायचे आहेत ॲपल कंपनी लिमिटेडला. अँड इट इज बिन गिवन दॅट इट इज नेटवर्थ इज 10 करोड, 10 करोड अशी नेटवर्थ आहे ह्या कंपनीची. 3 प्रश्न विचारले. कॅन दे एक्सेप्ट द डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, ते पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकार करू शकतात का? दुसरं, कॅन दे एक्सेप्ट द डिपॉझिट दॅट मॅच्युअर आफ्टर द 4 इयर्स, 4 वर्षानंतर मॅच्युअर होणार डिपॉझिट कंपनी स्वीकार करू शकते का? आणि पुढचा तिसरा प्रश्न आहे, विदिन व्हॉट पिरियड द कंपनी शुड इश्यू डिपॉझिट रिसिट्स टू द डिपॉझिटर्स. किती कालखंडाने कंपनीने डिपॉझिट रिसिट्स डिपॉझिटरला इश्यू केलं पाहिजे, दिलं पाहिजे? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर पाहून घेऊयात. नो, दे कॅनॉट एक्सेप्ट द डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. कंपनी, ऍपल कंपनी पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. कारण ऍज पर द रूल, एनी पब्लिक कंपनी हॅव्हिंग नेटवर्थ ऑफ ₹100 or मोर कॅन एक्सेप्ट द डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. अशी कंपनी की ज्यांचं नेटवर्थ 100 करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा कंपनीनेच फक्त पब्लिक डिपॉझिट बाजारामधून उभं करणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. यांच्या केसमध्ये 10 करोडच फक्त पब्लिक कंपनीचं काय आहे, नेटवर्थ आहे. त्यामुळे 100 करोड कमीत कमी किंवा त्यापेक्षा जास्त जर नेटवर्थ असेल कंपनीची, तरच पब्लिक डिपॉझिट स्वीकारलं जाऊ शकतं. ठीक आहे. इन दिस केस द कंपनी कॅन एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द मेंबर ऑर डिरेक्टर. या केसमध्ये काय होऊ शकतं, पब्लिक कडून न स्वीकारता सभासद किंवा डिरेक्टर कडून मात्र डिपॉझिट स्वीकारलं जाऊ शकतं. हा एक प्रकारे अपवाद आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे. नाव दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. दुसरा प्रश्न काय होता परत एकदा पाहूयात आपण. दुसरा प्रश्न आहे की दुसरा प्रश्न आहे की कंपनी 4 वर्षानंतर मॅच्युअर होणार डिपॉझिट स्वीकारू शकते का? त्याचं उत्तर आहे, ॲज पर द रूल deposit period should not be less than 6 months and should not be more than 36 months. 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कंपनी डिपॉझिट स्वीकारू शकत नाही आणि 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनी डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. सो हेन्स दे कॅनॉट एक्सेप्ट डिपॉझिट दॅट मॅच्युअर आफ्टर द पिरियड ऑफ 4 इयर्स. त्या केसमध्ये कंपनी 4 वर्षानंतर मॅच्युअर होणारं डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. बरं, तिसरा जो प्रश्न होता तो असा आहे की कंपनीने डिपॉझिट रिसिट्स डिपॉझिट होल्डरला कधी दिली पाहिजे. ठीक आहे. सो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं दिलंय, कंपनी शुड इश्यू डिपॉझिट रिसिट्स. कोणाला द्यावी लागेल? डिपॉझिटर्सला. किती दिवसांमध्ये? विदिन 21 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिट्स ऑफ द मनी ऑर रिअलायझेशन ऑफ द चेक. पैसे प्राप्त झाल्यानंतर 21 दिवसाच्या आत किंवा चेकचे पैसे रिअलाइज झाल्यानंतर, बँकेमध्ये क्रेडिट झाल्यानंतर कंपनीच्या खात्यामध्ये 21 दिवसाच्या आत डिपॉझिट रिसिट्स कंपनीने डिपॉझिट होल्डरला देणं आवश्यक आहे. पुढे दिलंय, द रिसिट्स हॅज टू बी साइन्ड बाय ऑफिसर ड्युली ऑथोराइज बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर. बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही डिपॉझिट रिसिट साइन करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढची केस स्टडी पाहूयात. एबीसी कंपनी लिमिटेड इज इलिजिबल पब्लिक कंपनी ॲज पर कंपनी ऍक्ट 2013 विथ रेफरन्स टू एक्सेप्टिंग पब्लिक डिपॉझिट. ही कंपनी जी इलिजिबल पब्लिक कंपनी आहे, ज्यांनी इलिजिबल पब्लिक कंपनी काय आहे याचा अभ्यास केला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल. ही लोक पब्लिक डिपॉझिट स्वीकारताना खालील गोष्टी करू शकतात का असं विचारलंय पहा. कायद्यानुसार कॅन कंपनी एक्सेप्ट डिपॉझिट इन द जॉईंट नेम. जॉईंट नेम में डिपॉझिट स्वीकारलं जाऊ शकतं का? कॅन द कंपनी एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द मेंबर. मेंबरकडून डिपॉझिट स्वीकारलं जाऊ शकतं का इलिजिबल कंपनीच्या केसमध्ये? कॅन कंपनी इश्यूज सिक्युअर डिपॉझिट, असा एक प्रश्न विचारलाय. तर पाहूया या प्रश्नांची उत्तरं. की इलिजिबल पब्लिक कंपनीच्या केसमध्ये पब्लिक डिपॉझिट जॉईंट नेमवर एक्सेप्ट केलं जाईल का, ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. येस, कंपनी कॅन एक्सेप्ट द डिपॉझिट इन द जॉईंट नेम ऑफ द डिपॉझिटर बट देर शुड नॉट बी मोर दॅन 3 नेम्स. 3 पेक्षा जास्त नावं नसावीत.
जॉईंट नेमनी डिपॉझिट स्वीकारलं जाऊ शकतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, कॅन द कंपनी एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द मेंबर? कंपनी मेंबरकडून डिपॉझिट स्वीकारू शकते का? सो एबीसी कंपनी लिमिटेड इज अ इलिजिबल पब्लिक लिमिटेड कंपनी असं म्हटलंय कंपनी कायदा 2013 प्रमाणे. दस इट कॅन एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द मेंबर्स ॲज वेल ॲज फ्रॉम द पब्लिक. त्यामुळे एबीसी कंपनी ही मेंबर्स कडून आणि पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकारू शकते. म्हणजे याचंही प्रश्नाचं उत्तर होकारार्थीच आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर कॅन द कंपनी इश्यू सिक्युअर डिपॉझिट? कंपनी सिक्युअर डिपॉझिट इश्यू करू शकते का असा प्रश्न आहे. इलिजिबल पब्लिक कंपनी. तर येस, कंपनी कॅन इश्यू सिक्युअर डिपॉझिट इफ द कंपनी ऑफर्स सिक्युअर डिपॉझिट. It has to create a charge on its tangible asset within the 30 days of the acceptance of deposit. कंपनी सिक्युअर डिपॉझिट स्वीकार करू इश्यू करू शकते. म्हणजेच स्वीकारू शकते सिक्युअर डिपॉझिट, पण कंपनीला त्यांची मालमत्ता टेंजिबल असेट दृश्य स्वरूपाची मालमत्ता 30 दिवसाच्या आत चार्ज म्हणून कोणाला द्यावी लागेल? डिपॉझिट होल्डरला द्यावी लागेल, त्यांच्या नावावर करून द्यावी लागेल. ठीक आहे. जोपर्यंत ते डिपॉझिट होल्डरचे पैसे वापरतायत तोपर्यंत रजिस्ट्रेशन ऑफ चार्ज असेटवर करून घ्यावं लागेल 30 दिवसाच्या आत, जेव्हा ते डिपॉझिट स्वीकारलं जाईल. ठीक आहे. सोपा प्रश्न होता हा सुद्धा. पुढचा प्रश्न आहे, ऍपल कंपनी लिमिटेड इज अ इलिजिबल पब्लिक कंपनी. इट प्लॅन्स टू रेज सिक्युअर डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक. ऍपल कंपनी इलिजिबल पब्लिक कंपनी आहे ज्यांना सिक्युअर डिपॉझिट उभं करायचं आहे आणि त्यांनी काही ऍडवाइस विचारली बोर्ड ऑफ डायरेक्टरनी. डज कंपनी नीड टू गेट शेअर होल्डर्स अप्रुव्हल फॉर एक्सेप्टिंग डिपॉझिट? शेअर होल्डरच्या अप्रुव्हलची आवश्यकता आहे का असा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, डज कंपनी हॅव टू अपॉइंट डिबेंचर ट्रस्टी? डिबेंचर ट्रस्टीची अपॉइंटमेंट गरजेची आहे का? अँड विदिन व्हॉट पिरियड द कंपनी शुड क्रिएट चार्ज ऑन द असेट? तिन्ही प्रश्नांची उत्तर पाहूयात आपण पुढच्या स्लाइडमध्ये. येस, ऍपल कंपनी नीड टू गेट शेअर होल्डर्स अप्रुव्हल फॉर द एक्सेप्टन्स ऑफ द डिपॉझिट. डिपॉझिट स्वीकारताना शेअर होल्डर्सची परवानगी घेणं आवश्यक आहे. दुसरं त्यामध्येच म्हटलंय, कंपनी होल्ड अ जनरल मीटिंग ऑफ द शेअर होल्डर टू सीक द अप्रुव्हल. जर शेअर होल्डरची परवानगी घ्यायची असेल तर जनरल मीटिंगचं आयोजन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात काय दिलंय. डज कंपनी हॅव टू अपॉइंट डिबेंचर ट्रस्टी? डिबेंचर ट्रस्टीची अपॉइंटमेंट गरजेची आहे का? नो, कंपनी नीड नॉट टू अपॉइंट डिबेंचर ट्रस्टी. डिबेंचर ट्रस्टी अपॉइंट करण्याची गरज नाही. हवेवर वेन इश्युइंग सिक्युअर डिपॉझिट, जर कंपनी सिक्युअर डिपॉझिट इश्यू करत असेल, इलिजिबल पब्लिक कंपनी किंवा कंपनीज हॅव टू अपॉइंट वन ऑर मोर सिक्युअर डिपॉझिट इश्यू करताना त्यांना एक किंवा त्यापेक्षा जास्त डिपॉझिट ट्रस्टीची अपॉइंटमेंट करणं गरजेचं आहे. सो ट्रस्टी प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स. आपल्याला माहिती आहे का ट्रस्टी अपॉइंट केले जातात? कारण ते डिपॉझिट होल्डरचं हित जपण्याचं काम करत असतात. त्यामुळे या केसमध्ये तरी अपॉइंटमेंट ऑफ ट्रस्टी अपॉइंट करणं गरजेचं नाही. खरं तर इथे एक छोटीशी मिस्टेक झाली आहे स्लाइडमध्ये. डिपॉझिट ट्रस्टी असं नाव झालंय, वन ऑर मोर डिपॉझिट ट्रस्टी. नाही, बरोबर आहे ते. आपण हवेवर डिपॉझिटच्या बाबतीत जेव्हा बोलतो असं म्हटलं की हवेवर वेन इश्युइंग सिक्युअर डिपॉझिट जेव्हा कंपनी इश्यू करते, डिबेंचर नव्हे डिपॉझिट, त्या केसमध्ये इलिजिबल कंपनी किंवा पब्लिक कंपनीनी एक किंवा त्यापेक्षा जास्त डिपॉझिट ट्रस्टीची अपॉइंटमेंट करणं आवश्यक आहे. डिबेंचर ट्रस्टीची अपॉइंटमेंट करणं ह्या केसमध्ये आवश्यक नव्हतं. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे की किती कालावधीमध्ये चार्ज क्रिएट केला गेला पाहिजे पब्लिक कंपनीकडून जेव्हा कंपनी सिक्युअर डिपॉझिट काय करते, रेज करते. सो कंपनी हॅज टू क्रिएट चार्ज विदिन, हे आपण आत्ताच नुकतंच पाहिलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. कंपनी हॅज टू क्रिएट चार्ज ऑन इट्स टँजिबल असेट विदिन 30 days ऑफ द एक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. 30 दिवसाच्या आत डिपॉझिट स्वीकारल्यापासून त्यांनी काय केलं पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे चार्जचं, की किती मालमत्ता कुठली असेल डिपॉझिट होल्डरला गहाण टाकण्यात येत आहे. द चार्ज इज क्रिएटेड फॉर द अमाऊंट नॉट लेस दॅन द डिपॉझिट एक्सेप्टेड. डिपॉझिटच्या रकमेपेक्षा कमी रकमेचं तुम्ही गहाण असेट टाकू शकत नाही. त्यापेक्षा जास्त रकमेचे असेट तुम्हाला काय करावं लागेल, गहाण ठेवावी लागेल, चार्ज क्रिएट करावा लागेल. थोडासा हा टेक्निकल प्रश्न आहे, पण थिअरी जर चांगली केली तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमेल. शेवटचा प्रश्न पाहूयात या केस स्टडी मधला. शेवटचा प्रश्न असा आहे, सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वॉन्ट टू रेज द फंड थ्रू द डिपॉझिट. ही जी कंपनी आहे यांना डिपॉझिटच्या माध्यमातून, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लक्षात घ्या, त्यांना पैसे उभे करायचे.
कॅन द कंपनी एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक, पब्लिक कडून डिपॉझिट घेऊ शकते का? प्रायव्हेट कंपनी लक्षात घ्या. विच डॉक्युमेंट शुड कंपनी इश्यू टू इन्व्हाइट डिपॉझिट, कुठलं डॉक्युमेंट इश्यू करावं लागेल कंपनीला डिपॉझिट स्वीकारण्यासाठी? आणि तिसरा प्रश्न आहे मॅक्सिमम पिरियड फॉर विच दे कॅन एक्सेप्ट द डिपॉझिट, किती जास्तीत जास्त कालावधीसाठी कंपनी सन प्रायव्हेट लिमिटेड डिपॉझिट स्वीकार करू शकते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू. नो, कंपनी कॅनॉट एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक. प्रायव्हेट कंपनी हे लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय, कंपनी पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकारू शकत नाही, कारण प्रायव्हेट कंपनीला हे प्रोहिबिटेड आहे, रिस्ट्रिक्टेड आहे. प्रायव्हेट कंपनी कॅनॉट एक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम द जनरल पब्लिक. This is because the Sun Private Limited is a private limited company and cannot accept the deposit from the public. सन प्रायव्हेट लिमिटेड ही खाजगी कंपनी आहे, खाजगी कंपन्या पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. ओनली इलिजिबल पब्लिक कंपनी और गव्हर्नमेंट कंपनी कॅन एक्सेप्ट द डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक. पब्लिक कंपन्या म्हणजे सार्वजनिक कंपन्या किंवा गव्हर्नमेंटच्या कंपन्या है ना, त्याच फक्त पब्लिक कडून काय करू शकतात, डिपॉझिट स्वीकारू शकतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूयात. विच डॉक्युमेंट शुड द कंपनी बी इश्यू टू इन्व्हाइट द डिपॉझिट, कुठलं डॉक्युमेंट प्रायव्हेट कंपनीने डिपॉझिट स्वीकारण्यासाठी इश्यू केलं पाहिजे? लक्षात घ्या, ही प्रायव्हेट कंपनी आहे, पब्लिक नाही. इन अबो केस सन प्रायव्हेट लिमिटेड इज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. Thus, it should issue circular to invite deposit from the member. सभासदांकडून डिपॉझिट स्वीकारायला कुठलंही बंधन नाही. त्यामुळे हे बऱ्याच वेळा घेतलंय आपण, जेव्हा हा पाठ घेत होतो वर्गातून त्यावेळेस आपण डिस्कस केलंय की प्रायव्हेट कंपनी मेंबर्स कडून सर्क्युलरद्वारे डिपॉझिट स्वीकारू शकते, पण पब्लिक कंपनीला पब्लिक कडून डिपॉझिट स्वीकारायचं असेल तर त्याची जाहिरात द्यावी लागते, ऍडव्हर्टिजमेंट. ठीक आहे, शेवटचा प्रश्न पाहू आणि मग आपण थांबूयात. व्हॉट इज द मॅक्सिमम पिरियड फॉर विच डिपॉझिट कॅन बी एक्सेप्टेड बाय द प्रायव्हेट कंपनी? मॅक्सिमम पिरियड फॉर विच द डिपॉझिट कॅन बी एक्सेप्टेड इज सेम फॉर एव्हरी वन, 36 मंथ. 3 वर्षाच्या वरती हा कालावधी जाता कामा नये. सो दस इट कॅन एक्सेप्ट द डिपॉझिट फॉर मॅक्सिमम पिरियड ऑफ 36 मंथ. ठीक आहे, 36 महिन्यासाठी मॅक्सिमम डिपॉझिट खाजगी कंपनी सुद्धा स्वीकारू शकते. थोडंसं हा व्हिडिओ मी फास्ट रेकॉर्ड केला आहे जेणेकरून उद्याच्या पेपरच्या दृष्टिकोनातून तुमची रिव्हिजन व्हावी. हा व्हिडिओ 2 वेळा 3 वेळा तरी तुम्ही ऐका आणि मला वाटतं की तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यातून व्यवस्थित मिळतील. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेतून मी हा व्हिडिओ मुद्दाम रेकॉर्ड केला आहे तुमच्यासाठी. आणि तुम्हाला उद्याच्या एसपीच्या पेपरसाठी खूप मनापासून शुभेच्छा. चांगला पेपर लिहा, शांतपणे लिहा, लेटर्स व्यवस्थित लिहा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पूर्ण व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि मला खात्री आहे की तुम्ही छानपैकी एसपीच्या पेपरमध्ये मार्क मिळवू शकाल. कॉमर्स, MBA आणि CS CMAच्या क्लासेससाठी तुम्ही नवभारत प्रोफेशनल अकॅडमी यामध्ये 9595222630 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकता.